मी ना सोशल मीडियावर मागच्या 20 दिवसापासून बघते की सोनम वांगचुक सर हे हंगर स्ट्राईकवर बसलेले आहे. डू यू नो सोनम वांगचुक सर इज अ व्हेरी बिगेस्ट सायंटिस्ट इन अवर कंट्री, बट इथे त्यांना 0% व्हॅल्यू बिकॉज ऑफ आपल्या भारत देशाचे नेते जे आहेत, आपल्या भारत देशाचे शिक्षण मंत्री जे आहेत ते अडाणी आहेत. अडाणी असल्यामुळे त्यांना एज्युकेशनचा माहीत नसतासुद्धा एज्युकेशनचा सुद्धा माहीत नसताना आपण त्यांच्या हातात देश दिलेला आहे आणि त्यांना काय समजेल आपल्या भावना ते समजूच शकत नाही. बिकॉज ऑफ त्यांचे मुलं त्यांचे जे आहेत ते असे पैसे खाऊन खाऊन दुसऱ्या देशात शिकायला जातात, त्याच्यामुळे त्यांना त्या गोष्टीचं काही पडलेलंच नाही आहे. पडलेलं कोणाला आपल्यासारख्या सामान्य माणसांना, कारण की मी ना एक टीचर होऊन गेलेली आहे. कारण की मला माहिती आहे पॅरेंट्स लोक मुलांना कसे शिकवतात, किती सॅक्रिफायसेस करून शिकवतात. स्वतःच्या पोटाला लागेल तेवढं आणत नाहीत, पण पहिले शाळेची फी भरतात, त्यांना शिकवतात. कारण की कोणत्याही पॅरेंट्सला असं वाटते की आपला मुलगा उद्या शिकून काहीतरी झाला पाहिजे हे सामान्य माणसाची भावना आहे. पण हे आपली भावना, सामान्य माणसाची भावना हे नेते लोक समजू शकत नाही. आणि जंतर मंतरला सोनम वांगचुक सर कशासाठी बसले आहेत की फक्त तुमच्या माझ्या मुलांच्या भविष्यासाठी, त्याच्यात काही स्वार्थ नाही आहे. सो त्यांना आपल्याला सपोर्ट करणं हे एक आपली जिम्मेदारी आहे. म्हणून मी तिथे दिल्लीला तर मी जंतर मंतरला नाही जाऊ शकत, पण माझ्याकडे एक उपाय आहे, तो म्हणजे तुमच्यापर्यंत सोशल मीडियाद्वारे पोहोचण्याचा, की तुम्ही जागरूक व्हा. आपल्या देशाचे शिक्षण मंत्री पेपर लीक करतोय, नीटचे पेपर लीक करतो, अजून आणखी वेगवेगळ्या परीक्षेचे पेपर लीक होत आहेत, तरी आपल्याला माहीतच नाही आहे. पेपर लीक होऊ नये ते जिम्मेदारी नाही आहे. तेव्हा 20 दिवसापासून ते हंगर स्ट्राईकवर बसलेले आहे सोनम वांगचुक सर, पण ते तिथे नाही, त्यांना भेटायला गेलेले आहेत. अरे गांधीजी जेव्हा बसायचे ना हंगर स्ट्राईकला, तेव्हा इंग्रज येऊन त्यांना भेटायचे, काही ना काही तोडगा काढायचे. पण हे लोक आपले लोक आपल्याला धर्म जाती याच्यात गुंटाळून आपल्याला असं त्यांच्या भ्रमात ठेवत आहेत. आणि आज तुमच्या आमच्यासारख्या मुलगांचा प्रश्न आला आहे, तर तो एज्युकेशन मंत्री आहे, शिक्षण मंत्री प्रधान, तो सुद्धा भेटायला सुद्धा साधा जात नाही आहे. म्हणजे त्याला एज्युकेशनचा नावाची गोष्ट माहीत नाही आहे. अशा माणसाच्या हातात आपण एज्युकेशन सिस्टीम आपली दिलेली आहे आपल्या देशाची. काय भविष्य असेल आपल्या भारत देशाचं, काय भविष्य काय एक्सपेक्टेशन ठेवा या लोकांकडून, तुम्हीच सांगा. आणि वी सपोर्ट सोनम वांगचुक सर. मी तिथे येऊ शकत नाही, बट मी माझ्या घरून सपोर्ट करते आहे. सो इट्स फेल्ट रिअली सॅड टू अवर इंडिया. खरंच खूप वाईट गोष्ट वाटते अशी की आपला देश खूप, असं मला तर वाटते आपला देश खूप धोक्यात आहे. थँक्यू.